12वी पूर्ण झालेले आहे, पुढचे 10 दिले. काय अंदाज आहे बारामतीचा त्याचा निकाल पाहिजे? नक्की बारामतीमध्ये वहिनींचं रेकॉर्ड व्हावं अशी परिस्थिती आता तर आहे. आपल्याला माहिती आहे की खर तर ही निवडणूक खूप दुःख अंतकरणाने बारामतीतले सगळे मतदार सामोरे गेले, कारण का दादाविना ही पहिलीच निवडणूक होती आणि दादांच्या जाण्याने ही पोटनिवडणूक लागली होती. परंतु दादांना एक श्रद्धांजली वाहण्यासाठी की जे काम या राज्यामध्ये दादांनी खूप राज्यासाठी काम केलं, बारामतीसाठी केलं आणि बारामतीच्या मतदारांनी हा कौल वहिनींच्या रूपानं दिलेला आहे. निश्चित प्रकारे वहिनी दादांची स्वप्न, दादांचे विचार, दादांची शिकवण, दादांचा एक आदर्श घेऊन बारामती बरोबरच राज्याचा निश्चित प्रकारे विकास करतील, हे राज्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील. या निवडणुकीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, सर्वच महायुतीच्या घटक असतील आणि विरोधी पक्षाचे सुद्धा सर्वच पक्ष असतील, या सर्वांनीच सुनेत्रा वहिनींना जे सहकार्य केलं त्याबद्दल मी एक दादांच्याच वहिनींच्याच एक महायुतीतला एक घटक या नात्यानं मी सर्वांचे आभार मानतो. शंभर टक्के वहिनींनी आपल्याला ट्विट केलेल्याच वहिनींची गोष्ट बरोबर आहे, कारण का हा विजय शेवटी दादांच्या जाण्यानं झालेली ही निवडणूक आहे आणि सगळ्यांनाच आजही दुःख आहे. आजही मतदान करताना मतदारांना दुःख होतं, मतमोजणी करताना सुद्धा सर्वांनाच दादांची आठवण येते, कारण का दादांचा फोन आला असता, किती फेरी चालू आहे, किती कुठल्या गावात आहे, कुठल्यात हे केलं असं. आणि दादांचं निश्चित प्रकारे पूर्वीपासून दादांचं नेहमी निवडणुकीमध्ये लक्ष असायचं आणि ती आठवण नक्की आज सगळ्यांना येते. बैठक म्हणण्यापेक्षा आमच्या ही अधिकाऱ्यांची एक कार्यशाळा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हवामान विभागाने ह्या वर्षी एल निनोचं संकट येईल आणि पाऊस आपल्या राज्यामध्ये कमी पडेल, तर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना खूप अडचणी येतील आणि या एल निनोच्या पार्श्वभूमीवर आमच्या अधिकाऱ्यांनी काय नियोजन असणं गरजेचं आहे, या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन केलं पाहिजे, यामध्ये आज या थोड्या दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी एखाद्या कुठल्या योजना आणल्यानंतर त्या शेतकऱ्याला कमी नुकसान होईल, हा आमचा उद्देश आहे. चाऱ्याचा विषय असेल, चाऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी काय करणं गरजेचं आहे, काय केलं पाहिजे, या बाबतीत आजची बैठक आहे. खताच्या बाबतीमध्ये तो आपल्या सर्वांना माहित आहे की आज इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे खताचा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. आज आपल्याकडे हा खत आहे, पण उद्या भविष्यात तुटवडा जाणल्यानंतर शेतकऱ्यांनी काय करणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, त्या बाबतीमध्ये काय नियोजन आपल्या कृषी विभागाचं असणं गरजेचं आहे, यासाठी आजची खरं तर बैठक आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये खरीपाचं पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर संकट आलं तर संकटाच्या अगोदर निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना आमच्या अधिकाऱ्यांनी फील्डवर जाऊन मार्गदर्शन करावं आणि या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारचं नियोजन असणं कृषी विभागाचं गरजेचं आहे. त्यामुळं अगोदरच आम्ही ती काळजी घेतोय आणि त्या निमित्तानं आजची बैठक आम्ही घेतोय. कर्जमाफीची आकडेवारी आता सगळी गोळा झालेली आहे. त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री लवकरच तो निर्णय घेतील आणि त्या बाबतीमध्ये काय अटी आणि शर्ती किंवा त्या बाबतीमध्ये काय करणं गरजेचं आहे, हा संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्री साहेबांचा आहे. तर मुख्यमंत्री साहेब लवकरच येणाऱ्या 8-15 दिवसामध्येच हा निर्णय, महिन्याच्या आतच कदाचित हा निर्णय घेतील आणि माझ्या राज्यामध्ये जो शेतकरी आतुरतेने कर्जमाफीची वाट बघतोय, आम्ही तर मुख्यमंत्री महोदयाने 30 जूनच्या आपण त्यांना डेडलाईन ही दिली होती, परंतु नक्की 30 जूनच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्ज त्याच्या अगोदरच लवकरच होईल आणि ती घोषणा राज्याचे मुख्यमंत्री करतील आणि माझ्या अडचणी झालेल्या शेतकऱ्याला काय ना काय त्यातनं थोडासा एक आधार मिळेल. मध्यंतरी कृषी महाविद्यालयामध्ये एका मुलाचा निगेटिव्ह झाला, त्याचा स्टेक जो आहे तो बाउन्स झालेला आहे, त्याबद्दल काय भेट दिली होती, चेक बाउन्स झाला, 1 महिना होऊन गेला घटनेला. चेक बाउन्स झाला असेल तर तुम्हीच आज मला सांगतो, मी लगेच चौकशी करून असा बाउन्स का झाला या बाबतीमध्ये चौकशी करून निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये
खरं तर ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. थट्टा नाही, अत्यंत गंभीर आहे. नक्की हो, मी स्वतः फिरलो तिथं, स्वतः परत दुरुस्त्या करून घेतल्या. काय करणं गरजेचं त्या बाबतीमध्ये करतोय. आणि अजूनही तिथं नवीन आता आपल्याला खरं सांगू तिथे आपण आता हॉस्टेल पण तिथं बांधतोय, कारण का तिथं बघितलं मुलांच्या अवस्था वगैरे थोडी एका रूम मध्ये जास्त मुलं राहत आहेत. तिथं व्यवस्था, जुनं हॉस्टेल आहे, तिथं नवीन हॉस्टेलची गरज आहे. पाठीमागं तो प्रस्ताव शासनाला त्यांनी सादर केलेला आहे आणि लवकरात लवकर येणाऱ्या 8-10 दिवसामध्येच आपण नवीन हॉस्टेल तिथं मंजुरी त्याला तिथं आपण देतोय, प्रमाण देतोय. या बाबतीमध्ये कुलगुरू त्यांच्याशी बोललेले आहेत, कुलगुरू त्यांच्याशी बोलतायत. या बाबतीमध्ये अधिक माहिती घेऊन नक्की त्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये योग्य ती दखल घेतली जाईल. 2 महिन्यापूर्वी तिथे अवकाळी पाऊस झाला, त्याची काही प्राथमिक अहवाल आले शेतकऱ्यांना मदत देऊ असं आश्वासन दिलं. नाही, अवकाळी पाऊस आल्यानंतर मदत ही दिलीच जाते. आपल्याला माहिती आहे की NDRFच्या नियमाप्रमाणे पाऊस झाल्यानंतर त्याचे पंचनामे आपले आमचे कृषीचे अधिकारी आणि महसूलच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे त्यामध्ये केलेले आहेत. आणि जे नुकसान झाले ते नुकसान निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना मदत केली जाईल. आज कृषी आयुक्त आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक, मला वाटतं त्यांना आता ह्याची जबाबदारी, आसामची जबाबदारी. त्यामुळे कृषी आयुक्त आज त्या मिटिंगला घरी नसले तर शेवटी ते ऑनलाईन असतात, ते सगळी माहिती घेत असतात. कृषी आयुक्त पण नाहीत, सेक्रेटरी पण ते पण पश्चिम बंगालला आहेत. आमचे हे पण मला वाटतं हे जे पण अधिकारी बऱ्यापैकी यायला आहेत, परंतु अधिकाऱ्यांचा विषय हा खालच्या अधिकाऱ्यांचा विषय. त्यामुळे हे अधिकारी ऑनलाईन मिटिंग थांबतील मिटिंगला, पण त्यात काय अडचण नाही. तेव्हा मिटिंग मंत्री घेऊ शकतो, अधिकाऱ्यांना नियोजन चांगल्या प्रकारचं करू शकतो. आणि या बाबतीमध्ये नंतर उद्या 2 दिवसांनी आल्यानंतर या बाबतीमध्ये आढावा घेतील. ते परत त्यात आपण जे सूचना केल्या त्यातून ऍड करतील की आपल्याला शेवटी शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. निश्चित प्रकारे नरेंद्र मोदी साहेबांनी जे या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलंय आणि मोदी साहेबांवर एक जनतेचा, आता आपण असं दिसतंय की देशातल्या सगळ्या जनतेचा मोदी साहेबांवरती एक विश्वास आहे. आणि हा माणूस हे देशाचे पंतप्रधान या देशासाठी ज्या ज्या प्रदेशामध्ये आज बीजेपीचं तुम्हाला बघतोय की बऱ्याच ठिकाणी भाजप आता आघाडी, केरळ सोडलं तर हे होते आणि तामिळनाडू, केरळ सोडलं तर. त्यामुळे जनतेने निश्चित प्रकारे हे मोदी साहेबांच्या विश्वासावरती सर्वांना मत दिलेलं आहे. आमच्या पक्षाचं म्हणजे आम्ही ते युतीच आहे आमची, त्यामुळे आमच्या पक्षाचा विषयच नाही. आमचा पक्ष काय राष्ट्रीय पक्ष नाही. आमचा पक्ष राष्ट्रीय म्हणजे आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, पण जे मोठे पक्ष आहेत ते आमचे मोठे भाऊ आहेत. दुसरं आता मामा, दादांच्या पक्षात दादांचं अकाली निधन झाल्यानंतर जिथे जिथे दादा अध्यक्ष होते तिथे तिथे वहिनी वारसदार म्हणून, राष्ट्रीय वारसदार म्हणून तिथं त्यांची नेमणूक झाली, नियुक्ती झाली. DCM पद असेल, इतर पद असतील, पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपद, अगदी खो खोचंही अध्यक्षपद त्यांना मिळालं. पण काल ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक झाली, जे दादांनी अक्षरशः अगदी अमित शहापर्यंत मानून, कारण तुमचं वर्चस्व होतं, तुमचं बहुमत होतं म्हणून दादा तिथे अध्यक्ष आले ऑलिम्पिक संघटनेचे. पण दादांच्या पक्षात भाजपने कुठेही तुम्हाला विश्वासात न घेता त्या अध्यक्षपदावर अक्षरशः ताबा घेतला आणि आता तिथे मुरली मोहोळ अध्यक्ष झाले. तुमच्या पक्षाला माहितही नव्हतं की ऑलिम्पिकचा अध्यक्ष मुरली मोहोळ घेत आहेत. म्हणजे आणि इथं चूक नाही झाली, कारण तिथं वहिनींना खरं प्रोसेसनी तिथं येता आलं असतं, अध्यक्ष होता आला असतं. ही चूक कोणाची? कोण म्हणतं आम्हाला माहिती नव्हतं. मग कसं काय झालं? ऑलिम्पिकचं पहिल्यांदा असं मी त्या प्रक्रियेमध्ये होतो, त्या बाबतीमध्ये असं ठरलं होतं की पहिले 2 वर्ष अजितदादा राहतील, म्हणजे 2-2.5 वर्ष दादा आणि 2.5 वर्ष मुरली अण्णा मोहोळ राहतील. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे दादा तर आकस्मिक दादा गेल्यामुळं शेवटी त्या जागेवरती ते जे डायरेक्टर बोर्ड आहे त्यांचं कुठलं ऑलिम्पिकचं, त्या बोर्डामधले सेकंडला मग त्यांचं मुरली अण्णा मोहोळ म्हणून त्यांची तिथं निवड, त्यांची त्यामुळे निवड झालेली आहे. आणि वहिनी खो खोच्या टीम मधनं गेले तर वहिनी अजून तिथं सदस्य ह्याच्यामध्ये झालेली नाहीत. त्यामुळे वहिनीला तशी तांत्रिक थोडी वहिनींना अडचण होती. जर वहिनींना अडचण नसती तर वहिनी 100% अध्यक्ष झाले असते. मग ते करता तसं नाही, अडचण आहे आयला नाही. पहिलं सदस्य खो खो नाही, खो खोच्या ह्यातनं सदस्य, त्यातनं त्यामध्ये त्या बोर्डा ह्याच्यावर गेल्या, मेंबर झाल्या. मेंबर सदस्य त्या मेंबर मधनं निवड असती, तर हे मेंबर पहिलेच आहेत. आपण एखाद्या संचालक बोर्ड करतो, एखादा संचालक त्यातनं गेल्यानंतर तिथं आपल्याला नंतर नवीन संचालक लगेच भरता येत नाही, त्याला प्रोसिजर असती. पण ही आपल्याला अर्जंट हे करणं गरजेचं असल्यामुळं मुरल्यांना झालेत. पण नक्की मुरल्यांना वहिनींना पुढे भविष्यामध्ये जे टर्म मध्ये त्यांचं ठरलेलं आहे, अण्णांची टर्म ठरल्यानंतर वहिनीला तिथं संधी देतील. पण वहिनींना पहिल्यांदा अगोदर तिथं
सभासद वहिनी झाल्या, वहिनींना सदस्य म्हणून यावं लागलं. पण काय झालं? काय झालं? एवढी मोठी पहिलं निम्मे अजितदादा निम्मे मुरली यांना मूळ ठरलं होतं. त्यामुळे आताच्या बोर्डामध्ये संचालकच म्हणजे आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये संचालकच वहिनी नसल्यामुळं तिथं वहिनी आज आता होऊ शकत नव्हत्या. तर वहिनी परत भविष्यामध्ये आता सभासद होऊन वहिनी संचालक होतील आणि भविष्यामध्ये मुरली अण्णांची पण टर्म झाल्यानंतर वहिनींना ती संधी मिळू शकते. म्हणजे त्या दोन पण वहिनी होणार की नाही होणार? 100% होणार. मुरली अण्णांनंतर वहिनीच होणार. मग ही प्रोसेस आधी का नाही 3 नाही महिने प्रोसेस असं काळ दुःखाचा काळ आहे, ह्याचा काळ आहे. आता ही प्रोसेस अगोदर करणं किंवा हे करणं बरोबर नाही आणि ते सदस्य वगैरे होणं हे बरोबर नाही. त्यामुळे संचालक वहिनींना तिथं करून नक्की वहिनी भविष्यामध्ये तिथं वहिनी अध्यक्ष मुरली अण्णांचं जे ठरलेलं दादांचा आणि मुरली अण्णांचा कार्यकाल जो ठरलेला आहे तो दादांचा कार्यकाल नक्की मुरली अण्णांच्या नंतर वहिनींना मिळेल. म्हणजे तुमचा दावा काय आहे ऑलिम्पिक स्पोर्ट्सवर? 100% होईल ना. दावाच आहे म्हणजे ठरलेलंच आहे आणि हे सगळ्या मुख्यमंत्री सीएम साहेबांसमोर सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. मामा शिक्षण सिद्धीला विधान परिषदेवरती संधी मिळाल्यानंतर पक्षांमध्ये तुमच्या पक्षामध्ये अंतर्गत मतभेद आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे. पवार जे आहे ते काही विरोधकाच्या मुलाच्या नावाचे जे आणलंय त्याच्या पद्धतीची माहिती मिळते. शिक्षण सिद्धीला अचानक उमेदवारी जी आहे ती देण्यात आली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं कसं आग्रह होता? खरंच जिशान सिद्दकीचे वडील बाबा सिद्दकीनी पक्षासाठी खूप मोठं काम केलं होतं. ते पण तुम्हा सर्वांना माहिती आहे की अभ्यासाने आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. त्यामुळं त्यांचं पक्षासाठी खूप मोठं काम होतं. मुंबईमध्ये त्यांचं काम आहे. स्वतः बाबा सिद्दकी पुण्यामध्ये फार आपल्या राज्यामध्ये संघटन त्यांनी चांगलं केलं होतं आणि आज त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाला देणं खरं त्यांनाच ते द्यायचं होतं. परंतु त्यांच्या पश्चामध्ये त्यांच्यावरती त्यांचा एक हे राहिलेलं होतं. तो क्लेम त्यांनी पक्षाने त्यांना खरं तर देऊन खूप मोठं पक्षाने त्यांच्या बाबा सिद्दकींना खरं तर श्रद्धांजली दिलेली आहे. मामा दुसरा आता जो नागपूरचा नराधमा त्याच्या संदर्भात काल कोर्टात रिमांड करताना तो दादा खोटं बोलतो त्याला कडक किती आंदोलन झाले? 100% असल्याला कडक कारवाई नाही लवकरात हे करून त्यांना अशा लोकांना फाशी दिली पाहिजे. अशा नराधाम असे ते विकृत माणसांना फाशी दिली पाहिजे. त्यामुळे खूप काही गोष्टी त्यामध्ये आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीचा अत्यंत वेदना होत आहेत, अत्यंत दुःख आहे. दुसरं दौंडला बघितलं एक महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत तिचा नाहक जीव गेला. हे डॉक्टर एका दिवसात 97 शस्त्रक्रिया कसं काय करत ही पलटणवरला येतो म्हणजे काय चाललंय ती? आता नक्की या बाबतीमध्ये माहिती घेऊन खरं तर असं तुम्ही म्हणता एवढ्या शस्त्रक्रिया एका डॉक्टरांनी केल्या नाहीत पाहिजे. या बाबतीमध्ये माहिती नक्की घेऊन त्या बाबतीमध्ये सरकार त्या बाबतीत त्याची नोंद घेऊन त्याच्यावरती कारवाई करेल. मामा एवढी गंभीर घटना घडलेली आहे. घटनेला 8 दिवस होत आलाय तरी देखील तुम्ही या जिल्ह्याचे मंत्री असून तुम्हाला एवढ्या गंभीर घटनेची माहिती देखील नाहीये. कुठल्या गोष्टी? ही दौंडची घटना, महिलेचा मृत्यू झालाय. डॉक्टरने चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन केलं, चुकीची नस कापली, रक्तप्रवाह झाला, त्याच्यात त्या महिलेचा मृत्यू झाला. शेवटी कुठलाही डॉक्टर, आता मी डॉक्टरांची बाजू घेत नाही कारण हा विषय वेगळा आहे, या विषयावर बोलणं असं उचित नाही. शेवटी काय गोष्टी संवेदनशील असतात. या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं म्हणतो की या बाबतीमध्ये असं कुठल्या डॉक्टरनी आपण तर सांगितलं की केलेलं असेल त्याच्या बाबतीमध्ये नक्की आरोग्यमंत्री या बाबतीमध्ये त्यांनी आरोग्यमंत्री स्टेटमेंट पण त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल. मंत्रीपद होतं म्हणजे आता ते मुख्यमंत्र्यांना दिल्याबद्दल तरी आपण पुण्यातच बघितलं भारतीय जनता पक्षाचे नेत्यांकडनं शुभेच्छा दिल्या जातात ते मंत्रिपदासाठी, सहकार मंत्रिपदासाठी. खरंच भाजपचा डोळा आहे आपल्या पक्षातल्या काही म्हणजे मंत्रिपदावर किंवा नेत्यांच्या. असं कोण बोललेलं नाही. आता खाली कोण काय बोलतं, खाली कोण शुभेच्छा देतं याची जास्त आपण कधी चौकशी कोणी करत नाही. या बाबतीमध्ये त्याचा प्रत्येक असं त्यांचाही आमच्या ह्याच्यावरती डोळा नाही आणि आमचाही त्यांच्या ह्याच्यावरती डोळा नाही. महाशेवटचा प्रश्न आहे. बारामतीच्या राजकीय विजयानंतर बारामतीचा पुढचा राजकीय वारंवार कोण असेल तरी जय पवार यांनी लोकांची इच्छा आहे 2029 ला निवडणूक करावी. दुसरीकडे विजेंद्र पवार जे आहेत ते त्यांच्या विरोधात निवडणूक लढवतील असं रोहित पवारांनी सांगितलेलं होतं. आजच्या निकालानंतर पुढचा बारामतीचा राजकीय वारंवार ठरेल. बारामतीचा राजकीय वारसदार सुनेत्रा वहिनी. सुनेत्रा वहिनीच. मी आता तुम्ही आता विनाकारण तुम्ही हे करू नका ना. आता सुनेत्रा वहिनी खूप चांगलं काम करतील. तुम्ही सगळे आपणच सगळी म्हणून सुनेत्रा वहिनीने परत राहू. 2029 ला सुनेत्रा पवारच बारामतीचे उमेदवार असतील. मग 100% आता उमेदवार असतील. काय त्याला तेच असतील ना. चला.